जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज जय 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 गुरु महाराज टाळ टाळ जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज रूपाचा गुणा सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर रूपाचा गुणा सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर रूपाचा गुणा सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर रूपाचा गुणा सुंदर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर नाम शोभे श्री शंकर माझे हृदय भुवना करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन तुम्ही नावे मला आता दीनबंधू विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा दीनबंधू विश्वनाथा इतके द्यावे मला आता बिना बंधू विश्वनाथा बिना बंधू विश्वनाथा बिना बंधू विश्वनाथा महादेव किंकरा नवनी राहे निरंतरा नवनी राहे निरंतरा नवनी राहे निरंतरा मने महादेव किंकर जवळी राहे निरंतर जवळी राहे निरंतर जवळी राहे निरंतर माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन हृदया भुवन करा आपले सिंहासन माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन करा आपले सिंहासन जय शंकर जय जय शंकर जय जय शंकर जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर जय शंकर जय शंकर जय जय शंकर आता मी कोणाची न धरीच आस आता मी कुणाची न धरीत आस आता मी कोणाची न धरीच आस आता मी कुणाची
कोणाची न धरीत आस आमचा विश्वास तुझे पायी आमुचा विश्वास तुझे पायी आमुचा विश्वास तुझे पायी आता मी कोणाचे न धरीत आस आता मी कोणाची न धरीत आस आता मी कोणाचे न धरीत आस आता मी कोणाची न धरीत आस आमचा विश्वास तुझे पायी आमुचा विश्वास तुझे पायी आमुचा विश्वास तुझे पायी तारी तारी चित्ते आहे ते करावे मारी तारी चित्ते आहे ते करावे तारी चित्ते आहे ते करावे मारी तारी चित्ते आहे ते करावे दिवे भावी शरण आलो आम्ही दिवे भावे शरण आलो आम्ही दिवे भावे शरण आलो शरण आलो तुझ्या नामाची आवडी 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 तर पडी तया चोखे देवा तर पडी तया सुखे देवा तर पडी तया सुखे तारी तारी चित्ते आहे ते करावे हारी तारे चित्ते आहे ते करावे तारी चित्ते आहे ते करावे हारी तारे चित्ते आहे ते करावे जिवे भावी शरण आलो आम्ही जिवे भावे शरण आलो आम्ही जिवे भावे शरण आलो एक वेळा भेट द्यावी शिवदासा एक वेळा भेट द्यावे शिवदासा एक वेळा भेट द्यावी शिवदासा एक वेळा भेट द्यावे शिवदासा तुके बैस अंतरीचा मागा चुके भैसा अंतरिता मागा चुके भैसा अंतरिता एक वेळा भेट द्यावी शिवदासा एक वेळा भेट द्यावे शिवदासा एक वेळा भेट द्यावी एक वेळा भेट द्यावे शिवदासा शिवदासा तुके बैस अंतरीचा मग चुके भैसा अंतरिता मग चुके भैसा अंतरिता मारी तारे जिथे आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही दिव्य भावे शरण आलो आम्ही दिव्य भावे शरण आलो आम्ही दिव्य भावे शरण आलो शंकर शंकर उमाई जय 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 शंकर उमाई जय 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 शंकर ओ माई जय 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 शंकर उमाई जय 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 शंकर ओ माई शंकर ओ माई जय जय शंकर ओ माई शंकर ओ माई जय जय शंकर ओ माई शंकर ओ माई जय जय शंकर ओ माई शंकर माई शंकर ओ माई शंकर उमाई जय शंकर उमाई 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 जय उमाई शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई आता कोणाचे नगरीत
आता मी कोणाचे न धरिसी आस. आता मी कोणाची न धरिसी आस. आता मी कोणाची न धरित आता मी कोणाची न धरित आता मी कोणाची न धरित आता मी कोणाची न धरिसी आस. आता मी कोणाची न धरिसी आस. आमचा विश्वास तुझे पाये. आमचा विश्वास तुझे पाये. आमचा विश्वास तुझे पाये. आमचा विश्वास तुझे पाये. मारी तारी देते आहे ते घरा. मारी तारी देते आहे ते घरा. मारी तारी देते आहे ते घरा. आमचा विश्वास तुझे पायी. आमचा विश्वास तुझे पायी. आमचा विश्वास तुझे पाये. मारी तारे चित्ती आहे ते करावे. मारी तारे चित्ती आहे ते करावे. मारी तारे चित्ती आहे ते करावे. माझी जीवे भावे करणार. आम्ही जीवे भावे करणार. करणार. आम्ही जीवे भावे करणार. आम्ही जीवे भावे करणार. आम्ही जीवे भावे करणार. मारी तारे देते आहे ते घरा. मारी तारे देते आहे ते घरा. मारी तारे देते आहे ते घरा. आम्ही जीवे भावे शरण आलो. आम्ही जीवे भावे शरण आलो. मारी तारी द्वार द्वार शिवहार 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 द्वार शिवहार द्वार. शिवहार 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 शिवहार
राष्ट्रसंत शत्रुश्वलिंग शिवाचार्य महाराज शिवा शिवहार शिवा शिवा जय आता मी कोणाची न धरी जास, आता मी कोणाचे न धरी जास, आमचा विश्वास तुझे पायी मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो देवा, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, जीव चरफडे तया सुखे, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. एक वेळा भेट द्यावी शिवदासा, एक वेळा भेट द्यावी शिवदासा, मग सुखे बैसा हरीच, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. पंचाचार्य करो प्रथमान मन, पंचाचार्य करो प्रथमान मन, पंचाचार्य करो प्रथमान मन, पंचाचार्य करो प्रथमान मन, करी चरण मनमतासी, दूसरे चरण मनमतासी, दूसरे चरण मनमतासी, पंचाचार्य करो प्रथमान मन, 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 दुसरे नमन मन माताजी, दुसरे नमन मन माताजी, दुसरे नमन मन माताजी, दुसरे नमन मन माताजी, पंचाचार्य करू प्रथमान मन, 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 पंचाचार्य करू प्रथमान मन. पंचाचार्य करू प्रथमन मन, दुसरे चरण मनमतासी, त्यांच्या प्रसादाने पतीचा विस्तार, आचार्य सद्गुरु आम्हाला अखिल ब्रह्मांडाचा नाही. विश्वांचा विश्व चैतन्य, विश्वांचा विश्व आधार. आवाज मोकळा दे बेटा. विश्वांचा विश्व आधार, विश्वांचा विश्व पालक, विश्वांचा विश्व जगद्गुरु,
त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. लिंग बोल्या वेदू बेले लिंग चालविल्या सूर्य चाले, लिंगे हलविल्या वायू भाले, सत्ता मात्रे लिंगाची. सत्ता दिसतोय या विश्वांचा कोणीतरी एक विश्वनाथ आहे, एक मालक आहे, कोणीतरी शक्ती आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. त्या सत्ताधीशाची तुम्हाला आठवण व्हावी, त्या सत्ताधीशाची तुम्हाला स्मरण व्हावं म्हणून अखंड शिवनाम सप्ताह शिवहार. एकांका कुटुंब चालवायचं असेल तर कोणतरी कारभारी असावा लागतो महाराज. 4-5 भावाचं कुटुंब आहे, सगळे कारभारी होत नाहीत, कोणीतरी एकदा कारभारी होतो. कुटुंब चालवायचं असेल तर एखादा कारभारीची गरज आहे, मालकाची गरज आहे. गाव चालवायचं असेल तर कोणीतरी एखादे पुढारी असावा लागतो, त्याचं नाव सरपंच आहे. लोकमतातून आम्ही त्याला निवडून देतो. गावातल्या समस्या, गावातले तंटे, गावातली कारणं असतील आपण मांडण्यासाठी त्याच्यात जातो महाराज. तो गावाचा प्रथम नागरिक असतो. त्याच्या आदेशिवाय गावातलं तुझं काम होत नाही. तो गाव चालवायचा असेल तर एखादा मालक असावा लागतो. महाराष्ट्र प्रांत चालवायचा असेल तर कोणीतरी एखादा मुख्यमंत्री असा लागतो, त्याला आपण मुख्यमंत्री म्हणतो. कळलं? राज्यातले काम हेही चालवायचं असेल तर कोणीतरी तो सत्ताधीश असावा लागतो. त्याच्या आज्ञेशिवाय बाकी चालत नाही महाराज. देश चालवायचा असेल, देशाचं नेतृत्व करायचं असेल, देशाचा कारभार करायचा असेल तर कोणता तरी सत्ताधीश असावा लागतो. त्याला पंतप्रधान म्हणतो, राष्ट्रपती म्हणतो. तसं विश्व जर चालवायचं असेल तर कुणीतरी सत्ताधीश आहे. सूर्य त्याच्या आदेशावर उगवत नाही. वर्षाला ऋतुमान येतात, उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो. ऋतुमान येतात, जातात, निघून जातात. पाऊस पडतो. मग नक्षत्र आला की पावसाची वाट पाहतो. त्या पाऊस पाडा लावणारा कुणीतरी सत्ताधीश आहे. नवे नवे तुम्हा आम्हाला सुद्धा या पृथ्वी तलावर पाठवण्यासाठी कोणता तरी सत्ताधीश आहे याची आठवण व्हावी. आपण इथं आलो आणि भगवंताच्या दरबारामध्ये आलो. तुम्ही नाही आलो, तुम्हाला कोणीतरी आणवलेलं आहे. मी कीर्तन करतो, मी नाही कीर्तन करत, मला कोणतरी बोलावणार आहे. तोची करता करविता, 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 देव आवगी तुझी सत्ता, तोची करता करविता, देवा आवगी तुझी सत्ता, देवा आवगी तुझी सत्ता. सोर दे सोर दे सोर दे. डबल डबल डबल. तोची करता करविता, 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 तोची करता करविता. तोची करता करविता. मृदंग वाजते दादा, लाखाचा मृदंग जरी असा वाजत नाही.
आवाज असं काही कुठं घडलं नाही की मृदंग ठेवला आपोआप वाजते म्हणून का वाजतोय आणि मृदंगातून आवाज येतो त्याला कोणीतरी वाजवणार आहे कळलं त्याला कोणीतरी वाजवणार आहे म्हणून आवाज येतो हे हार्मोनियम वाजते आपाप वाजत नाही लाखाची 2 लाखाची हार्मोनियम आपण ठेवलो वाज म्हणतो वाजत नाही महाराज केव्हा वाजते केव्हा आवाज बाहेर पडतो त्याला कोणीतरी वाजवणं शक्ती आहे म्हणून तो वाजतो दादा तसं हर कोई इंसान धर्म मंडप में आना चाहता है महाराज हर कोई इंसान धर्म मंडप में आना चाहता है अरे दो इंसान आता है जिसे भगवान बोलाता है शिवार म्हणून जगाचा तो मूळ कंद आहे भगवान शिव परमात्मा ते तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान आहे तुमच्या आमच्या हृदयामध्ये निवास आहे त्या परमात्म्याचा निवास आहे त्याचा भगवान शिव परमात्मा हृदय मंदिरामध्ये मी स्मरण करू ना वीर शैव धर्माचे आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य श्री पंचाचार्य अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून कपिल मुनीच्या पदपरिचयानं पवित्र झाल्या पावन भूमीमध्ये ज्या माविन शिव योग साधनासाठी केली जपे जपला मोप तपे तपला सकळहा पूर्वीचे संत महात्मा योगी साधू संन्यासी तपश्चर्या करायची साधना करायची योग करायचा आणि सर्वस्वाचा त्याग करायचे डोंगर घरामध्ये बसायची साधना करायचे नामचिंतन करायचे महाराज भगवंताचं नामचिंतन करता करता त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आल्यानंतर ते जगाला देत होते महाराज पूर्वीचे संत महात्मा अनुभव घेऊन जगाला सांगत होते स्वतः भागायचे स्वतः नीतीमध्ये भागायचं स्वतःच्या धर्माचं पालन करायचं आचार विचार स्वतः पालन करायचे नंतर जगाला सांगायचे आणि आधी अनुभव घेऊन जगाला सांगतात त्याला संत महात्मा योगी साधू संत म्हणतात आणि अनुभव नसताना सांगतात त्याला कीर्तनकार महाराज म्हणतात शिवहार अनुभव व्यक्तीचे शब्द त्याची तळमळच वेगळी गुरु आहे तळमळ वेगळी हो आमची तळमळ नाही आमची वळवळ आहे तळमळ वेगळी वळवळ वेगळी चळवळ वेगळी कळालं फरक वाटतो हा तळमळ होत ती तळमळ होते मग कळमळा होता तुझ्यापाशी आईशा कळमळ्याच्या जाती कळमळा होता त्यांच्यापाशी कशाचा अरे मानव त्याला मानवतेचा धर्माचा रथ होतलेला या मानवाला पुन्हा जागा करण्यासाठी पुन्हा धर्माचं अनुकरण करण्यासाठी तळमळीनं जे संत महात्मा प्रयत्न करतो ते मला प्रयत्न करतो त्याला संत त्याची वाचा मधुर होती त्याचे शब्द हे अमृता समान होते महाराज का कारण भगवंताच्या नामचिंतन त्याचे परिपक्व झालेलो होते आणि पुढे सांगू तुम्हाला परिपक्वताच्या फळामध्ये आले असे ते फळ मिठा लागतं महाराज गोड लागतं लागतं ना कसं लागतंय तुमची परिपक्व झालेलं फळ कसं लागतंय कधी खाल्ला का नाही केलेलं आमच्या गावाकडं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंब्याच्या झाडं आंबे लागतात बालाजी महाराज इकडे काय लागतात तुमच्या गावाकडे नाही आंबेच लागतात ना आंबेच लागतात आंबा लागल्यानंतर आंब्याचा रंग कसा राहतो बोला 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 कसा राहतो खायला आंबट लागतो तुला खात नसता पण काही काळानंतर त्या आंब्यामध्ये परिवर्तन होतं ऐका त्या आंब्याचा परिवर्तन झालं आंब्याचा रंग बदलतो हिरवटपणा जातो कुणाचा कुणाचा हिरवटपणा जातो आंबटपणा जातो कशातला आंब्याचा ऐका बरं का आंब्याचं परिवर्तन झालं की हिरवटपणा जातो आंबटपणा जातो खारटपणा जातो बरोबर आहे आणि तो आंबा कसा लागतो माय मधुर गोड मग पिकलेल्या आंब्याचा रंग कसा राहतो पिवळा राहतो बरोबर आहे मग आम्ही घरला घेऊन येतो आणि आंबे घरला घेऊन आल्यानंतर त्याला आम्ही आंघोळ घालतो घालता की नाही माय आंबे आंघोळ घालतो त्या आंब्याला आंघोळ घातल्यानंतर अंग तापतो कुणाचं
पिकलेल्या आंब्याला आम्ही आंघोळ घालतो, त्याचं अंग दाबतो, हात पाय दाबतो. कुणाची? कुणाची? हा, पिकलेले आंब्याची. आणि दाबल्यानंतर त्याला दाबून 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 त्याला काय करतो माहिती? उगं मऊ सुद्धच लक्षात ठेवा. ऐका, कोणी आंबे परिपक्वता. पूर्वीच्या संतांमध्ये परिपक्वता होती, आचारशील संपन्नता होती. धर्म रक्षणासाठी, धर्म वाढवण्यासाठी, धर्माचा प्रसार होण्यासाठी जगातून कसल्याही प्रकारची अपेक्षा न घेता जगाचा प्रसार करत होते. त्याला संत महात्मा म्हणतात. शिवहार म्हणून शिवयोगी मन्मथ माऊलीने आपला त्या डोंगरामध्ये बसले, साधना केली, तपश्चर्या केली आणि भजन केले. त्या मन्मथ भजन करत असताना अरे माणसं नव्हते, माणसासाठी भजन करणं वेगळं आणि देवासाठी भजन करणं वेगळं. केवळ देवासाठी लौकिक मध्ये भजन करणं वेगळं आणि केवळ 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 परमात्म्यासाठी भजन करणं वेगळं. जगानं चांगलं म्हणावं, भजन करणं वेगळं. जग चांगले म्हणेल होमा, वाईट म्हणेल तो भाग वेगळा. पण आम्ही ज्यांचं भजन करतो ना, ज्यांचं आम्ही नामचिंतन करतो, जगानं चांगलं म्हणू की वाईट म्हणू हे देणगेनं नाही, पण ज्यांचं आम्ही भजन करतो त्या परमात्म्याला गोड वाटावं. शिवहार देवासाठी संतांनी भजन केले, त्यांचं भजन अरे देवाला आवडलं. कुणाला आवडलं बाबा? पूर्वीच्या संतांचं भजन कुणाला आवडलं? अरे देवाला आवडलं. आणि या जगाचा मालक, जगाचा परमपिता परमात्मा शिव शंभो माझ्या मन्मथ स्वामीच्या भजनामध्ये त्याचं भजन ऐकण्यासाठी, भजन करण्यासाठी कैलासाचा त्याग केला आणि डोंगरामध्ये स्वतः धावत. आम्ही देवाकडे जातो याच्यात काही नवं नवं, आम्ही देवाकडे जातो याच्यात काही नवं नवं, देव आमच्याकडे यावा याच्यात नवल आहे. शिवहार म्हणून शिवयोगी मन्मथ माऊली त्यांनी धर्मात आमचा पाय रचिला. असे शिवसंत माझ्या मन्मथ माऊलीच्या चरणी कोटी कोटी अभिवादन करून माझ्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य महातपस्वी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी त्यांच्या मंगलचरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून त्यांच्या सानिध्यामध्ये अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे. अशा या पवित्र मोजे शंभूंबरगा गाव, त्या नावामध्येच महादेव आहे. नावच किती गोड आहे. कोण ठेवलं असं? कोण ठेवलं असं हे आम्हाला का माहित नाही. नावाचं देव आहे. कुठं चालो? शंभू. पहिलं नाव. नावात किती गोडवा आहे. आणि तुम्ही सगळे शंभू आहात. हो, तुम्ही महिषांच्या मूर्तीचा हा शंभू लक्षात ठेवा. ही पवित्र गाव आहे. आणि अशा पवित्र शंभू उंबरगा गावामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह भगवान भोलेनाथ असतील, भगवान हनुमंतराय असतील, भगवान सगळे देवी देवतांचे अशा पवित्र बारामध्ये चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह आणि अखंड शिवनाम सप्ताहाचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची कीर्तन लिपी सेवा या सप्त्याचे संयोजक मंडळी, कमिटी मंडळ, ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आली. मला फोनद्वारे संपर्क साधणारे आमचे शिवभक्तीपूर्ण आमचे शिवकीर्तनकार शिवभक्तीपूर्ण माहेश्वर मूर्ती दिलीप स्वामी महाराज मुंबर्गेकर त्यांच्या मंगलचरणी कोटी कोटी अभिवादन करून आजच्या कीर्तन लिपी सेवेसाठी 4-5 कीर्तनकार हजर असावे माझं भाग्य आहे. सदा सदा कुठे राहत नसतात, परंतु सुंदर असे अनेक कीर्तन एकशे भरकर एक म्हणण्यासारखं शिवभक्तीपर आमचे नवोदित कीर्तनकार आमचे उमाकांत महाराज पटवारी यांची उपस्थित आहे. त्यांना वंदन करतो. आमचे ज्येष्ठ कीर्तनकार माझ्यासमोर बसलेले ज्ञानवंत शिवभक्तीपर धोंडीराम पाटील गंगापूरकर महाराज यांनाही अशी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून समस्त आमचे पाटील असतील, आमचे वडगवे अप्पा असतील, समस्त या ठिकाणी सर्वभक्त मंडळी त्यांच्या मंगलचरणी कोटी कोटी अभिवादन करून सुंदर मृदंगाचार्याचे साथ करणारे आमच्या संप्रदायातील तोडून परतधार आळस न करत हा खायला कमी नाही वाजायला कमी नाही. शिवहार काही काही माणसं खाण्यामध्ये पटाईत राहतात, वाजवण्यामध्ये पटाईत राहत ना.
मोठा भागिल्यापाशी बैल होता, खायला नंबर होता, कामाला तुतारे होत. कडबा टाकलं, वरण टाकलं की स्वतःच खात होतं, पण शेजारच्याच टाकलं तसं खात, आधी तसं खात होतं. आपलं ठेवायचं तसं. कोण आपलं खायचं नाही आधी, कुणाचं खायचं? शेजारच्या बैला टाकलं की त्याचं आधी खायचं, मग आपलं हा त्याला माहित होतं माझं तर माझं आहेच आहे बाबा, माझं तर माझं आहे, पण आधी तुझं खातो. पण काही मर्दंगाचार्य असेल की संप्रदायामध्ये अतिशय तोला मोलाला वाजवणारे, अंग झुकू वाजवणारे अशा शिवसंप्रदायाचे गिरीबाबा असतील या ठिकाणी नागेश अप्पा त्यांना सुंदर मतं साथ करतात, त्याला वंदन करतो. सुंदर आमच्या शिवसंप्रदायातील गायनाचार्य तुमच्या गावचे मी जसं बघता तसा माझा वाट तसाच आहे बरं का. उंची तोडीचा आहे, लांबी तोडीचा आहे, रुंदी तोडीचा आहे, ढिरी वाढलेली आहे तसाच आहे. खातोच का नाही की मोजकच खातो. स्वभाव सुंदर आहे, माणूस किती सुंदर गावाला विशेष महत्व नाही, स्वभावाला किंमत आहे. म्हणून सुंदर आणि गावामध्ये ज्यांनी गाण्याचे साथ करतात असे आमचे बालाजी महाराज शिवपूजे यांना वंदन करून, दुसरे आमचे शेलेकरी संजय महाराज घाट नांदूरकर कुठं कुठं मला भेटतात, पण का नाही विसरते संजय महाराज. या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी काल परवात महाराज शिवपूरला आठवले होती. सुंदर असं महाराज घाट नांदूरचे या ठिकाणी गायन आहेत, त्याला वंदन करून समस्त या पंचकृष्ण येणारे सर्व महिला भजी मंडळ, पुरुष भजी मंडळ ऐकणारे श्रोते ज्यांना माता भगिनी शरण आणि शरणी यांच्या सर्वांच्याच मंगलचरणी अनंत कोटी प्रणिपात समर्पित करून आजच्या कीर्तनरूपी शिवेचा घेतला अभंग आमच्या शिव संप्रदायातील ज्यांनी आमच्या धर्माला खांबाचा आधार दिला, खांबाचा आधार ज्यांनी पाया रचिला, मनमताने रचिला पाया, मनमताने रचिला पाया, मनमताने पाया रची लक्ष्मण झाला से कळस. अरे सुंदर कळस निघाला, पाया रचला, पण सुंदरचा असणारा खांब देणारा, आधार देणारा तर शिवभक्ताला एक महान मोठी देणगी परवानगी देणारा महाराज असा शिवसंत शिवदास मौलीचा असणारा हा चार चरणाचा अभंग, ज्या शिवसंत मन्मथ स्वामीच्या समकालीन असणारा संत, ज्याला संताचा सहवास लागला, संताची संगती लागली आणि जीवनात ती कलाटी मिळाली. माणसाचं जीवन हे संगतीमुळे घडलं जातं दादा. माणूस सुधरतो बी तेवढाच आणि बिघडतोही तेवढाच. संगतीचा परिणाम मोठा होतो. शिवसंत शिवदास माऊलीला ज्या साधू संतांच्या महात्म्यांचा बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या परिसरामध्ये एक महान योगी शिवयोगी मन्मथ माऊली धर्म प्रसारासाठी महान मोठे कार्य करून गेल्यानंतर ज्यांचा सहवास त्यांना लाभला आणि त्या लाभल्यानंतर त्यांनी साधना केली. ज्यावेळेस शिवदास माऊली जीवन पाहायला लागलो, शिवदास माऊली प्रपंचाचे संत जीवन जगत असताना, प्रपंचाचा व्यवहार करत असताना, कारण त्याने अगोदर प्रपंचामध्ये सुख शोधत होते, सगळे आपलं आपलं म्हणत होते, पण प्रपंचातल्या माणसानं जेवढे जवळचे माणसं धोका देतात ना तेवढे लांबली देत नसतात महाराज. जेवढे जेवढे दुःख देतात ना तेवढे लांबली देत नसतात बरं का. कालपर आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदला माणूस उभा टाकला, जिल्हा परिषद त्याला सांगितलं बाबा तू जिल्हा परिषद उभा टाकलास, तुला गलीत कोणाची ओळख नाही, अवतीभोवती कोणाची ओळख नाही आणि उच्या उगाच तू एवढे खर्च करतोस, का उभा टाकलास? त्यानं म्हणलं महाराज मी निवडून येते मला माहित आहे, मी निवडून येते मला माहित आहे, मग 50 लाख रुपये तू खर्च का करतोस? नाही म्हणला मी पडलो तर पडलो, मी पडलो तर पडलो, पण आमचा भावकीचा पुतण्या आहे न यायला पाहिजे, त्याला पाडण्यासाठी उभा टाकला. स्वतःच घर पेटलं तर पेटलं, पण शेजारचं घर पेटवायची माणसं. तसं जवळ दुःख देतात, उदास वृत्ती निर्माण झाली, प्रपंचामध्ये पाहिलं, प्रपंच करता करता त्याला कळालं की प्रपंचामध्ये असार आहे, की पास होतो. सांगू प्रपंच का सांगू, हा लटका व्यवहार आहे मार. प्रपंच कसा आहे, हा लटका आहे, हा सगळं खोटा आहे. खोटे खोटे हो माया कृत्य, सगळे खोटं मार, हा प्रपंच खोटा आहे, असार आहे. पण मायेच्या भ्रांतीमुळं असारालाच मी काय म्हणत होतो, सार म्हणत.
खोट होत, पण खोट्याला मायेच्या पडद्यामुळं मी त्याला सत्य मानत होतो. अशी माया महाराज ती सत्य खोट आहे, पण सत्य समजून तुम्हाला अधोगतीकडे नेते. तिचं नाव काय आहे ते सांगू तुम्हाला. एक 80 वर्षाचा बाबा बाजारामध्ये निघाला आणि बाजारामध्ये निघाल्याबरोबर 4 वर्षाचा नातू माग लागला. बाबा मला बी बाजारामध्ये न्या. बाबा म्हणला नको, घरी बाजार आहे, गर्दी आहे, नाही मला येणार होत म्हणला. 4 वर्षाचा नातू सोबत निघाला, बाजारामध्ये निघाला. बाबा हे घ्या, ते घ्या, हे खेळणी घ्या, ते खेळणी घ्या म्हणण्यामध्ये एका दुकानासमोर नेला आणि त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या खेळण्या होत्या. त्या खेळण्यामध्ये एक असणारा फणा काढलेला नाग होता. साप असं धरलं ना गुरुजी, ते फणा काढायचं, असं डुलायचं. ते कुतूहल त्या लेकरानं बघितलं. बाबा मला तो साप पाहिजे. बाबानं म्हणलं नको, ती नकली आहे, नको, हे मला पाहिजेच. आता लेकराचा हट्ट आहे, नातवाचा हट्ट आहे, नाविला झाला, काय किंमत आहे. दुकानदार म्हटलं हुशार होता, हा कधी रुपयानं खचणारा बाबा, कधी रीती माझ्या दुकानला आला आहे, त्याला चांगलंच मिळावं म्हणला. 100 रुपयाची किंमत होती त्या सापाची. तर उगम मजाक मध्ये म्हणलं 200 रुपये किंमत आहे म्हणलं. 200 म्हणल्या तचकलत, कधी रुपयानं खर्चणार म्हातारं. अरे बापरे मला महाग आहे. तर मग काही काही नाही, अजिबात काही कमी होत नाही म्हणला. मग ते लेकरू हात धरलं, नको नको 200 रुपये महिन्याचा किराणा येतोय मला, 200 नको नको चल मला. ते लेकरू हात धरलं. जसं जसं लेकरू हात धरलं तसं बाबा म्हणला काहीतरी कमी करा. दुकानदार म्हणला सावकार मला काय सांगा म्हणला, मला पडलेच म्हणला 195 रुपयाला, फक्त मी 5 रुपयाचा मालक म्हणला, ह्या सापा शपथ म्हणला. साप खरा का खोटा? सापही खोटा आणि शपथही खोटी. ह्या सापा शपथ खोट नाही हो, खरं बोलला लाव मला काहीच म्हणणार. मग काहीतरी उगाच दहावी काहीच होत नाही म्हणला. जसं जसं लिकूर हट्ट धरावं तसं ते दुकानदार सरकं नाही गेलं. शेवटी ना विलाजा लिकूर हट्ट धरलं. शेवटी 200 रुपये काढला आणि त्याला दिला. त्यानं म्हणला तू बाजारात फिरायच्या लायकीच्या नाहीस, जा घरला. 200 रुपयेचा साप घेतलं, लेकरू घराकडे आलं. आपण लेकरं खेळलं आणि खेळणं झाल्याबरोबर एका खोलीमध्ये गेलं. 70 वर्षाची म्हातारी झोपलेली होती. ऐका, 70 वर्षाची म्हातारी झोपलेली होती. खेळून लेकरू खोलीमध्ये गेलं आणि म्हातारीच्या छातीवर ठेवलं. गेलं बाहेर निघून. 4 वाजता सुनबाई चहा देव आपल्या सासूबाईला म्हणून चहाचा कप घेऊन आली. पाहते तर सासूबाईच्या छातीवर साप. सुनबाई घाबरली, हत्या छातीवर साप आहे. हत्याबाई बघितले डोळे, अगं माझे कोण आलं ग. म्हातारी घाबरली. म्हातारीच अंग कापत होतं. जसं जसं म्हातारी कापू लागली तसं त्या छातीवरला साप डोलायला लागला. नाही, त्या छातीची त्याला स्पंदन व्हायला लागले. स्पंदन झाल्यामुळे तो साप उगा असं डोलला. जसं जसं कापावं तसं साप घाबरून गेले महाराज. 2-3 सुना आल्या. थोडं कुठून आला असल कुठून माय जेव्हा लुक करतात. आता काही खरं नाही माय, आता तात्याचं काही खरं नाही माय, चांगला फणा काढले माय, आता कबा चावते की म्हणून फोन केले. 3 मुलं आले, बघितले खोली छोटीशी आहे. आता दंडू घेऊन निघाले. माराव कसं आईच्या अंगावर साप आहे. थोरला मुलगा मध्ये गेला, म्हणजे किती गेलं माझ्या आईने माझा जन्म दिला म्हणला. आणि थोरला मुलगा दंडू घेऊन मध्ये जात होता. त्याची बायको आली, सारखा मला माग काय अक्कल आहे की नाही म्हणली. कोण कळत का नाही. 70 वर्षाची तुमची आई आहे, तुमचं 40 वर्षाचं वय आहे, ती खोली छोटीशी आहे. साप जर खवळला तुमच्या आईला सोडल तर तुम्हाला चावल. सारखा अक्कना बिकल काय बिकारा जाता म्हणतात. आमच्या म्हणतात तुमच्या म्हणतात काय नवं आम्ही म्हणून घेतलेलीच आहोत. बरोबर आहे. हा बरोबर आहे म्हणजे बाबा म्हणतातच. शेवटी महागा सरकलं, कुणी पुढे जात नव्हतं. गोंधळ उडाला आणि ही वार्ता अख्ख्या गावामध्ये पसरली. अख्खं गाव बघायला आलं. सोपत बाळा पाऊस पडलेला आहे, लोक गर्दी झाली. प्रत्येक जाऊ आलं. बापरे दांडगा मोठा साप आहे, दांडगा. अशी पसरल्याबरोबर चांगली बातमी लवकर पसरत नाही, पण असली बातमी मात्र लवकर पसरते बरं का. ह्या कानाचं त्या कानाला
पाटलाच्या वाड्यामध्ये माय पाटलींच्या अंगावर साप बसलाय म्हणजे तिथं तिला अख्खं गाव गर्दी गर्दी गडी सदा लोक सांगते बायले होय गो माय ना दोन आले गो माय तोंडका साप आहे खरं का मुंबईची गर्दी कुठं बी गर्दी त्यांची जास्त गर्दी वाढल्यात सांगते तिकडे चला गर्दी वाढली अनेक लोक बघायला आले सगळी मुलं आले अख्खं गाव बघायला आलं शेवटी बाबा आले बाबा म्हणले का झाल्या गर्दी अहो कुठे गेलतो म्हणले तुमच्या मालकींच्या अंगावर साप गेला म्हणजे बापरे म्हणला बाबा चलत 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 मध्ये आले खुली कशी बघितले बाबानं सापाला बघितलं ऐका बाबानं सापाला बघितलं बाबाला माहित आहे हा साप कसला आहे अरे जावा ना कोणीतरी बाबा आता कुणी जायला तयार नाहीत थोडी सुरमे म्हणते मामा कोण म्हणाले मामा असं करा म्हणली जीवनभर तुम्हाला आज कानाली साथ केल्या तुमच्यावर प्रेमाली जीवाय तुम्हीच जावा की आता मध्ये बाबानं म्हणला मी तर जाणारच म्हणला मी तर जाणारच म्हणला बघतो मला कोण जात्यात काय का जन हे सुखाचे दिल्या अरे बघितलं म्हणलं पण सगळा बाबा मध्ये गेला आणि बाबानं आपल्या बायकोच्या अंगावर असलेला साप आपल्या हातामध्ये धरला आणि बाहेर घेऊन येत असताना लकलक हलत असताना लोक घाबरून जे पळायला लागले तो पतावाडा होता पाऊस पडलेला होता पाय सटकले आपटून पडले दात पडले गुडघे फुटले अजून दवाखान्यामध्ये अजून घरला आलेले शिवहार एवढा गोंधळ उडाला साप खरा होता का खोटा होता बोला 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 खोटा खोटा होता पण भासला कसा खरा सत्य वाटत त्याचा संसार आचार आहे खोटा आहे पण त्या खोट्या संसाराला आम्ही सत्य समजून त्या रममान होतो प्रॉपर्टी वाढवण्याचा प्रयत्न करतो जमीन घेण्याचा प्रयत्न करतो अरे एवढा संसाराचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करतो संत सांगतात अरे प्रपंचामध्ये धन संपत्ती किती वाढवा आता अपेक्षा करू नका की संपत्ती वाढवल्यानंतर लेकर तुम्हाला पाळणा करून हलवतील वाढवायचं असेल तर पुण्य वाढवा पुण्याने सुखाची प्राप्ती आहे ही ज्या दिवशी शिवसंत शिवदास मला वाटलं की आता मी सगळ्या प्रपंचावर मी विश्वास ठेवून होतो पण आता नाही मी कुठे आलो ऐका आता मी कोणाची नजरीच आसन 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 हे आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आसन अमुचा विश्वास तुझे पायी आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आसन आता मी कोणाची नजरीच आता मी कोणाची नजरीच अमुचा विश्वास तुझे पायी अमुचा विश्वास तुझे पायी अमुचा विश्वास तुझे पायी आता मी कोणाची नजरीच अमुचा विश्वास तुझे पायी अमुचा विश्वास तुझे पायी उदास
बस म्हणजे आता म्हणजे अगोदर विश्वास ठेवला होता, प्रपंचातला विश्वासघात झाले माणसं आता अगोदर ठेवलेला होताच. आता मी कोणाची आज म्हणजे अपेक्षा आशा कोणाची करत आमचा विश्वास तुझे पायी. आता देवा तुझ्याशिवाय कोणीच नाही हा विश्वास. सांगू तुम्हाला एकच, भक्तीची इमारत हे विश्वासांच्या पायावर असते. भक्तीमध्ये विश्वास असावा, साधनेमध्ये विश्वास असावा, भजनामध्ये विश्वास असावा, पूजनामध्ये विश्वास असावा, देवाला पाणी घालण्यामध्ये विश्वास असावा, नवे नवे कोणते व्रत करत असताना विश्वास असावा. विश्वास जर नसेल रात्रंदिवस भजन करा, तुमच्या पदरामध्ये काही आहो विश्वासाचे पोटी, आहो 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 विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी, विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी, आहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी, आहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी, लाभ होय उठा उठी, आहो आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी, आहो विश्वासाचे पोटी. भजन गात असताना अंग म्हणून भजन करा. शेतामध्ये जरा अंग म्हणून काम केलो करायला म्हणून करायचो, घाम येऊ घाम येऊ. भजन आपण गात असताना, आम्ही म्हणत असताना अंगामध्ये आळस लाज असू तरी म्हणा, चांडोनी आळस लाज अभिमान आणि करावे भजन. अहो आमच्या गावामध्ये आईचं मंदिर आहे, दर मंगळवारी तिथं आईची गाणी म्हणतात गावराबाई, आणि तिथं असं झांज वाजित्यात, ते झांज वाजित्यात गुरुजी असं एवढ्या तालात असं खंड खंड आमच्या टाळा वाजू का नको टाळ वाजे आमच्या टाळा म्हणजे असं वाजवाय अंगात गिरीशिरी औषध. म्हणून अहो विश्वासाचे पोटी विश्वास असावा, भगवंतावर विश्वास असावा, लिंगावर विश्वास असावा, गुरुवर विश्वास असावा. आणि विश्वास किती असावा एक छोटस उदाहरण आहे का. आणि 12 वर्षाचे छोटस बाळ आहे, जन्मताच मुख्य आहे, जन्मताच मुक्का होता, आणि आई वडिलांसोबत प्रपंचाचा व्यवहार करत असताना एकदा शेतामध्ये वडिलांसोबत गेला. वडिलांना सांगितलं, बाळा मी जरा घरला जाऊन येतो, इथं आपले जनावर आहेत, जरा थांब, ते जाऊन येतो. ऐका विश्वास. 12-15 वर्षाचा छोटासा बाळ आहे, जन्मताच मुक्का आहे, पण त्या बाळावर संस्कार आईबापाने केलेलं होतं. काळाची गरज आहे माय. आज सप्ते भरपूर झाले गुरुजी, कथाकार भरपूर झाले, भजनी मंडळ भरपूर झाले, कीर्तनकार बोला बोला भरपूर 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 कमी सुनीत 10-20 अभंग पाठ करायचे, 4-5 चाली म्हणायला आल्या की झालं कीर्तनकार कमर बांधून प्यारा. लक्षात ठेवा, कथाकार सांगू तुम्हाला, कथा करत असताना कथाकारानं 12 वर्ष साधना करावी तर कथा करायचा अधिकार आहे महाराज. वाणी ताकद यावी, ती शिवपीठ आहे महाराज. कथा रसाळ मधुर गोड साधना सिद्ध होण्यासाठी, त्या शिवचिंतन आपलं मांडण्यासाठी त्या व्यासपीठावर आम्ही होतो ना, एक साधना चित्तता आमच्यामध्ये आहे.
12 वर्ष त्यांनी विषयाचा त्याग केला, आपली पान भक्षण केलं, वाईट खायचं बंद केला, वाईट बोलायचं बंद केलं, साधना केली, वाणी ताकद आली. महाराज भरपूर झाले हो, कीर्तनकार भरपूर झाले, सत्य भरपूर झाले. मी सांगेन तुम्हाला दादा, एवढे सत्य वाढले, पण माणसाची मनोवृत्ती वाढली, माणसा सुधारणा झाली नाही. महाराज झाली झाली का सुधारणा? कशी उलाले, कसं उलाले, कसं उलाले. कीर्तनापुरतं देव कळतो, कीर्तन संपल्याबरोबर घरला गेल्याबरोबर ये बाहेर म्हणा. पूर्वीच्या काळामध्ये दादा ऐका, पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनकार कमी होते, महाराज कमी होते, सप्ते कमी होते, मृदंगाचारी कमी होते, गायनाचारी कमी होते, माझ्या तरी भोके महाराज बोवा महाराज कमी होते, तरी माणसासारखं वागत होते. प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता, ममत्व होतं, आपलेपणा होता, मान मर्यादा होती. अरे पूर्वीचे बघा मुलं बापाला भ्यायचे महाराज, लग्न झालं तरी 6-6 महिने बायकोला बोलायला लाजायची. बाबा लग्न झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला चुरून बोलायचे. कवाची 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 पहिल्याची कवाची चुरून आहे. आता कसं आहे पाटील, आता कसं आहे, करा कीर्तन, करा सप्ते, किती अवघड आहे का हे. असं का होतं? संस्कार करा, आम्ही कमी पडलो महाराज, संस्कार करायला कमी पडलो. एवढी मर्यादा होती दादा, एवढी मर्यादा होती. अरे सासूला सून भेट होती महाराज, मुलगा बापाला भेटता, विद्यार्थी गुरुजीला भेट होते महाराज. आम्हीच्या लहानपणी दादा आम्ही कुठं गोटे खेळला लोक ना लहानपणी, जर मास्तर जर आले वाटतं ना तर आम्ही घरात टपून थोडं भय होतो. मोठे माणसाने दाब दिले तर पूर्वीचे लेकर घरात गपत होते. आता तर कोण दाब दिलं कसकुरल्यात कसकुरल्यात पोलीस आलेच म्हणल्या. लक्षात मर्यादा संपली, ही मर्यादा कुठे थांबावं, लक्षात ठेवा, मर्यादा थांबावं. ही संस्कार कमी पडले. अरे त्या लहानच्या बालकाला आई वडिलांनी संस्कार दिलेले होते, म्हणून ते मुलगा डोंगरामध्ये थांबला असताना ते साधू जात होता. ऐका, साधू जात होता, साधू जात असताना साधूकडे पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर त्या साधूला आनंद वाटला. वा, अरे गावातून आलो, मोठी मोठी माणसं माझ्या समोरून गेले, कुणी माझ्या पाया पडलं नाही. छोटस बाळ आहे, 10-15 वर्षाचं बाळ आहे, पण पाहिल्यावर माझ्या पाया पडते. आनंद वाटला आणि जवळ कृपेत हात ठेवला. त्यानं म्हणलं, बाळा मला भूक लागल्या रे, मला दही भात घेऊन ये. ऐका विश्वास, त्या साधूचा स्पर्श झाला, त्या लेकराला मुक्का होता पण वाच्या फुटली आणि लेकराला आनंद वाटला आणि धावत पळत गेला. आई घरामध्ये काम करत होती, आई पण हाक मारली. अरे 15 वर्ष झालं लेकरू बोलत नव्हतं, आज मला आई पण हाक मारते. आईला आनंद वाटला, आई धावत आली. बाळा तुला बोलता येते माय? हो आई, एक साधू आलाय. त्या साधूचा नाव मल्लय्या स्वामी आहे, त्याला भूक लागले आणि दही भात मला मागतोय. आईला आनंद वाटला, एका डब्यामध्ये दही भात दिलं आणि ते लेकरू धावत पळत. डोंगर होता महाराज, बघायला लागला, डोंगर सगळे फिरला, मल्लया 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 हाक मारायला लागला. तो साधू दिसत नव्हता. अरे 15 वर्षाचं लेकरू, त्यांनी माझ्या कृपेनं, त्यांच्या साधूच्या आशीर्वादानं मी मुक्काम होतो, पण वाचाळ झालो, मला बोलता येते. तो साधू कुठं असतील, तो महात्मा कुठं असेल, पण फिरत असताना भेटत नव्हता. तेव्हा लेकानं विचार केला, साधू जर भेटत असतील तर जगण्यात काय अर्थ आहे. एका डोंगरापाशी गेला, ते बाळ डोंगरापाशी गेलं आणि साधूच्या भेटण्यासाठी, तुम्ही जर मला भेटत नसताल तर मी जिवंत राहते म्हणून आत्महत्या करण्यासाठी एका डोंगरावर तरीवर गेला आणि साधूचं नाव घेत मल्लया म्हणून हात मारल्याबरोबर थोडा विश्वास येत होता. आणि खाली पडत असलेल्या त्या लहानच्या बालकाला आमच्या मल्लिकार्जुनानं महाराज आलक धरलं. त्या बाळाचं नाव आहे सिद्धरामेश्वर शिवहार. हॅलो हॅलो
प्रपंच चालत नाही. विश्वासाचे परमात्म्यावरती महाराज विश्वास असावा. अंगी भरला अविश्वास, दोन्ही लोकी केला अनाथ. एका साधून विश्वास सांगितलं. ह्या वाटनं भगवान परमात्मा येणार आहे. हे परिसर स्वच्छ कर. मातंग ऋषीनं सांगावं, त्या माऊलीनं ऐकावं. आणि 36 वर्ष ती परिसर मठ झाडून स्वच्छ करायची, रोज चढा मारायची, पुन्हा आच्छादन करायची. का? माझ्या गुरुनं सांगितले देव परमात्मा भगवान वाटण येणार आहे. अशी वाट पाहता पाहता 36 वर्ष वाट पाहिली. परमात्मा त्या वाटण येत नव्हता. पण त्या माऊलीचं तपश्चर्या, त्या माऊलीची साधना त्या परमात्म्याला कळाली. देव भगवान परमात्मा वाट वाकडी करून त्या मठाकडे आला. ज्या दिवशी ती माऊल्या कळालं, देव आले म्हणल्याबरोबर आनंदाने वेडी झाली आणि उष्टे पोरं त्या माऊलीचे खाले. त्या माऊलीचं नाव आहे शबरी. विश्वास, विश्वास हा अत्यंत महत्वाचा विषय महाराज. विश्वास अत्यंत गरजेचा आहे. मी भजन करतो तर माझा विश्वास नसेल भजनावर तरी फळाची प्राप्ती येणार. विश्वास असा लिंगावर. आता लोकांनी म्हणले महाराज रात्रीच्या 12-2 वाजता पडला गाडीवर, एकटंच पडला लाव, एकटंच पडला लाव, काही झालं गेलं तर कोणी तो सोबत घेऊन जा. मी म्हणलं माझ्यासोबत 3 गाई, माझ्यासोबत किती 3 कोण कोण येत सोबत आहे तुम्हाला छातीवर. अरे माझा विश्वास त्याच्यावर असेल, माझ्या सोबत कोण आहे? अरे ब्रह्मांडाचा मालक आहे, ज्याने या गादीवर अधिकार प्राप्त करून दिला, ते माझे गुरु. श्री गुरु सारखा असता पाठी राखा. अरे विश्वास आहे तुझ्या हातामध्ये आहे. तुला पाडायचा का आपटायचं? तुला जीवन ठेवायचं का तो धक्का? अरे लक्षात ठेवा, विश्वास असावा. कारण ज्या दिवशी आमचं आयुष्य संपलं त्या दिवशी आम्ही एक क्षणभर सुद्धा थांबत नाही. तो नेणारा समर्थ आहे म्हणून विश्वास आहे. म्हणून विश्वास ठेवला. ते म्हणतात आमचा विश्वास आता तुझे पायी. मी तुझ्या चरणापाशी आला, तुझ्या चरणापाशी आला. देवा काय कर, आता काय कर? दुसरं चरण मारिता आहे ते करावे. मारिता आहे ते करावे. 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 माझी गाणे देते आहे ते करावे. दिवे भावे करणारो दिवे भावे करणारो दिवे भावे माझी गाणे देते आहे ते करावे. दिवे भावे करणारो दिवे भावे. माऊली सांगतात विश्वासांत आलो देवा. आता हे कर म्हणला. मारी मारी तारी चित्ती
आहे ते करावे आम्ही जीवे भावे. आता मारणार तार तुझ्या हातामध्ये. आता विश्वास मी तुझ्यावर ठेवला, कारण मी माझा राहिलो नाही, मी प्रपंचाचा राहिलो नाही. कोणाचा झालोय? कोणाचा झालोय? मी तुझा. माझं जगणं माझ्यासाठी नाही, कोणासाठी? हे तुझ्यासाठी. माझा श्वास हे माझ्यासाठी नाही, हा श्वास सुद्धा कोणासाठी आहे? तुझ्यासाठी. मग तुला मी शरण आलो. कसा आलो? जीवा भावानं आलो. उग नाही. जीवानं जाणं वेगळं, भावानं. जीवानं जीवाची संगती केली की दुःख आहे, आणि जीवानं शिवाची संगती केली की सुख आहे. शिवार स्वार शिवार. स्वार म्हणून आम्ही जीवे भावे भावानं शरण आलो. कसं सांगू तुम्हाला? भाव नसेल तर भक्तीला बी. देवाकडे जायचं असेल, सकू उठली, पाणी घाला निघाली. तिने निघाली, पाणी घाला निघाली. भाव नसेल तर घागरीवर पाणी नाही, 10 घागरी जरी पाणी ओतलो तर देव प्रसन्न होतो. लक्षात ठेवा. देव पाण्यानं प्रसन्न होत नाही. देवाला पाण्याची गरज नाही, देवाला बेलपत्रीची गरज नाही, देवाला फक्त भावाची. आशे शुद्ध भाव ज्याचा, आशे शुद्ध भाव ज्याचा, आशे शुद्ध भाव ज्याचा, आशे शुद्ध भाव ज्याचा, देवाची दत्तयाचा, जीवगीत तुझा, आशे शुद्ध भाव ज्याचा, आशे शुद्ध भाव ज्याचा, आशे शुद्ध भाव ज्याचा. देवाला तुमची कशाची गरज ठेवा. देवाला काय गरज? देवाला का पाणी मिळणार, देवाला का अन्न मिळणार, देवाला का फुलं मिळणार, देवाला लागतंय कशा ठेवा. हे आमची अंधश्रद्धा आहे. संत सांगतात देवाला त्याची गरज नाही, फक्त भावाची गरज आहे. मग सांगू तुम्हाला, भक्ती भक्ती म्हणजे चांगलं वागणं, याचं नाव भक्ती आहे बरं. चांगलं वागा. देवाला पाणी घालवत असं काही गरज नाही, देवाला रोज पाय पडावं अशी काही गरज नाही. आणि चांगलं वागणं म्हणजे भगवंताची. घरात त्या माणसाचा सन्मान ठेवा. घरामध्ये सासू सासरे त्याची सेवा करा. त्याला कधी नीट बोलायचं नाही. आणि कुठं चालीस आणि पाणी घालायला चालूस, मरायला चालूस. सासऱ्याला बोलणार, सासूला बोलणार, धीराला बोलणार, शेजाऱ्याला बोलणार, त्याला भांडण करती, त्याला भांडण करती. नवरा घरात आले, ठिसपी ठिसपी ठिसपी. नवऱ्याला नीट बोलणार. त्यानं म्हणाला चहा झालाय काय? उगा बसा. नीट बोलणार. त्याला कधी गोड बोलणार. वस 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 वस. कुणाला? कुठं चालीशी? देवळात चाले माय. त्या महाराजांना सांगितलंय 1 लोटा जल. त्याला कोण नखऱ्या करायला शिकला? आणि चांगलं वागा. घरातल्या माणसासोबत सौजन्यानं वागा आणि प्रेमानं वागा. घरातल्या पती परमेश्वर त्याची सेवा करा. त्याला नीट बोला. सासरी सेवा करा. 80 वर्षाचा म्हातार बसले. 10 वाजल्यात. तिने म्हणला बाई कुठे चालीशे? देवळात चालेल. बाई 10 वाजल्यात, मला कप घातलाय जरा गुळवणी. त्याला काय म्हणते? बिगर डिकाशन हो, डिकाशन डिकाशन हो. जरा कप वाला बाई, मला डिकाशन करू दे. थांबा, मी देवळात चाले पाणी काय. खस म्हणायचा म्हातारा उपयोग आहे. दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसाचा देव शोध. लक्षात ठेवा. तिथं पहा, देव तिथं आहे महाराज. आणि पवित्र वागा आणि चांगलं वागा, गोड बोला. तिथं परमात्मा आहे. घंटा घंटा लिंगाची पूजा करू आली आहे, दुधामध्ये पाणी घालून. कसा देव प्रसन्न होईल? कसा आहे? कसं आहे?
घरी गेला की बायकोला असंच उगा घाण घाण मंत्र देऊ लागलाय, शिव्या देऊ लागलाय आणि दिंडीमध्ये चालाय गुरुराज गुडघे फुलसुर नाचू लागला. उपयोग आहे? एका घरला गेलो गायकाच्या, असं माझं कीर्तना जरा गायक घेऊन आमल्या चल म्हणून बायकोची घरामध्ये कुठे निघाला म्हणजे महाराज म्हणजे समूह मुर्गा निघाला, कस का निघाला, कीर्तनाने निघाला, कस काय आला, तुमच्या मालकाला घेऊन जा महाराज, त्याला कीर्तनाला तिकडे घेऊन जा, पुन्हा आणू का. एकदा त्यानं रात्रभर गायन केला, गाणं गाणार 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 आणि येताना पिणार पिणार पिणार. अरे मेले रे मेले भजन करून, अरे भजन करणे वंगळवाणी नरका जाणे त्या चुकना. अरे भजन करून जर तू तर व्यसनाच्या आरी गेला, भजन करून तुझ्या नजरेतली बाई न जाता आई जर येत नसेल तर काय अर्थ भजना. लक्षात ठेवा, काय वासनावर विजय मिळवणं हे भजनाची फलश्रुती आहे. म्हणून देवाला विश्वासानं जा. अरे देवाला मार तार आहे ते करावे आणि विश्वासानं देवाची भक्ती करा. आम्ही जिवे भावे भावानं देवाला गेला, शरण आलो देवा, कारण तुझ्या हातामध्ये आहे, भावानं शरण देवाला जावा, तिथं आपलं कृत कल्याण आहे. म्हणून शिवदास माऊली त्या देवाला शरण गेले, सर्वस्व अर्पण केले आणि झाल्यानंतर शिवदास माऊली त्यांच्या आवड त्यांची होती, कशाची होती, तिसरं चरण. शरण आलो तुझ्या नामाची आवडी, 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 जीव तर पाणी, जीव तर पाणी, जीव तर पाणी, जीव तर पाणी दया सुकन, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, जीव तर पाणी, 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 शरण आलो तुझ्या नामाची आवडी, शरण आलो तुझ्या नामाची आवडी, शरण आलो तुझ्या नामाची आवडी. माऊली सांगतात शरण आलो तुझ्या नामाची आवडी. कशाची आवडी असावी, कशाची असावी, नामाची आवडी. नामाची आवड होती म्हणून शरण गेला. का नामाचीच का, तुम्हाला सांगू का, या जगात सगळ्यात सार का असेल तर भगवंताचं नाम. नाम सार, नाम सार, नाम सार महाराज. तुम्हाला सांगू, तुम्हाला वाल्याचा वाल्मिकी कशानं झाला, कशानं झाला, नामा म्हणून झाला. आम्ही तेच नाम घेऊ लागलो. हे वाल्याचा वाल्मिकी होणार गेला का उलाला, वाल्याचा वाल्मिकी होणार, वाल्याचा राहू लागला. बदल काहीच पण नाही गेलाय.
औषध खाऊन जर बदल पडत नसेल ते औषध खाण्याला काय अर्थ नाही. का आम्ही नाम घेत नाही असं नाही, आणि सगळेच नाम घेतात, पण नामानं परिवर्तन होणार घेत. बरं तुमचं जाऊ द्या, तुमचं जाऊ द्या, आमचं तरी आता जाताना मला उगं नारळ द्या. उगा असं करायचं वर्षी दिलीप महाराज कीर्तन झाल्यावर नारळ मुठभर आहे द्यायचं. नारळ मोठी आणा पाण्याची, हा बिन पाण्याचं नाही, पाण्याचं बी. स्वार्थानं केलेली भक्ती कधी सुख देत नाही महाराज. स्वार्थानं बरबटलेली भक्ती, आज प्रत्येक माणूस परमार्थामध्ये उतरतोय तर काहीतरी स्वार्थ. माझ्या लहानपणी आम्ही कीर्तनात जातो बाबा भजनाला, डोक्यावर पिठी घेऊन जायचं भजनाला, धनेगावला, राण्यापुरग्याला, ओलांडीला, जवळला पिठी वाजवायला डोक्यावर घेऊन जायचं, चलत जायचं, आणि येताना काहीच घेऊन येत नव्हतं. तेव्हा प्रेम होतं महाराज. भजनात काय होतं, ह्या गंगापूरला हो आम्ही रात्रच्या चालत जायचं, रात्रभर भजन करायचं, आणि पुन्हा चलत घरला जायचं 5 वाजेपर्यंत भजन. तेव्हा काय होतं, तेव्हा काय होतं, प्रेम होतं महाराज. आता प्रेम राहिलं नाही. राहिले कुठे राहिले, आहे का नाही. किती अवघड आहे. पुरी आवड होती, आवड. त्याचा शिवदास मला आवड होती, काय होती, शरण आलो तुझ्या नामाची आवड. ही नामाची आवड होती महाराज. जीव तरफडी तया सुखी, माझा जीव तरफडायला लागला. जसा पाण्या विना मासा जसा तळमळतोय ना, तसा तुझ्या भेटीशिवाय माझा जीव तळमळ असाय महाराज, तळमळ असाय. कारण तुम्हा मला जो परमात्माने ध्येय दिला, अनमोल असा ध्येय दिला, ही संधी दिली महाराज, संधी दिली आहे. या संधीचं सोनं करायला फक्त संधी एकदाच भेटते महाराज, एकदाच भेटते. एका झाडावर एक माकड माकडीन होती, एका झाडावर माकड माकडीन होते, आणि आकाशवाणी झाली, जो कोणी आत्ता ताबडतोब या विहिरीमध्ये उडी मारेल, पशु प्राणी असतील, त्याला मानवाचा ध्येय मिळेल, आणि मानवानं उडी मारलं तर पशु प्राण्याचा ध्येय भेटेल. कोण ऐकलं, कोण ऐकलं ही आकाशवाणी. माकड अजून माकड कोण आहे, माकड म्हणते हुई हुई. कोणाला म्हणलं, कुणाला, माकडीला बायकोला हुई कस कराव. तिने म्हणले बघा माय, बघा माय. नाही आता मारल्या परत माणसाचा ध्येय मिळाला बरं आहे म्हणला, पाला खायचं, उड्या मारायचं. तिने म्हणलं बघा माय. मग त्याने म्हणला हुई कस कराव. दोघांची राय झाली. तिने म्हणले तुम्हीच मारा आधी. तर नाही म्हणला मारायचं तर दोघं बी मारायचं. हा काय करा म्हणला. मग त्या दोघांनी ठरवले, कोण कोण, माकड दोघांना ठरवले, आणि दोघांनी उडी त्या विहिरीमध्ये मारले महाराज. मारल्याबरोबर माकडाची माणूस झाला, आणि माकडींच काय झालं, माकडीन काय झाली, बाई झाली. मग दोघं वरी आले. मग माकडानं बघितलं, म्हणला किती देवाची करामत आहे, म्हणला तुला सुंदर बनवले, म्हणला मला विद्रूप केले, म्हणला तुझा चेहरा गोरा पान असं काय केले, तुला अप्सराच केले, बेकार केले. म्हणला देव म्हटला खट्याला, म्हणला देव म्हटला करामत आहे, म्हणला तुला जसं एकदा उडी मारल्यानंतर तर सुंदर ध्येय मिळालाय. आता मी एकदा मारला माणसाचा ध्येय मिळालाय, मी आणीवर उडी मारू का म्हणला. म्हणते उग बसावं, उग बसा, मिळाले त्याच्यामध्ये काळ कराना गोर कराना, तुम्ही माझे मालक आहात, तुम्ही अपमार्ग चला दौता. नाही म्हणला आणि मला जर उडी मारलो तर सुंदर मला ध्येय मिळेल का. कोण म्हणला, कुणाला, माकडीला.
मी म्हणली उग बसावं उग माझं ऐकावं मार नकावं. काही गोष्टी बायकाच्या बी नवऱ्यानं ऐकाव्या लागतात. नाही ऐकलो की फजिती. काही गोष्टी ऐकावं बरं का. एकदा पार्वतीनं महादेवाला म्हणली तुली भोळ्याव माझी गोष्ट ऐकत का म्हणली. काय म्हणला हे भस्मासूर मोठा खतरनाक आहे बरं का. याची चाल याची नजर वेगळी आहे. ह्याला वरदान देऊ नका बरं का. कोण म्हणाले? पार्वती. कुणाला म्हणलेले? महादेवाला. आणि उगा बस ऐकलं नाही त्यानं. त्यानं त्याच्या डोक्यावर हात ठेवला देवा. त्यानं काय व्हावं? पार्वती हात जोडलेली आहे. तुझ्या पाया पडते व तुमच्या पाया पडते हो. याला वरदान देऊ नका हो. घरच्यानं पाया पडले पण महादेव ऐकला नाही. त्याला वरदान दिलं. कोणा कसं केलं? काय केलं? हिच्याच मागे लागलं. मग पार्वती बरं येता आता पळा बरं येता. एकदा काय झालं बापाच्या घरी यज्ञ होता. पार्वती बसली रुसून. महादेव म्हणला पार्वती म्हणली वय काय बापाच्या घरी यज्ञावर जावं म्हणाले. उगा बस आमंत्रण नाही जायचं नाही. त्याने जावंच म्हणाले. ऐका कोणी नवऱ्याच काय ऐकलं. काही गोष्टी ऐकाव्या लागतात. लक्षात ठेवा. तसं त्या माकडींचं झालेली स्त्री तिने म्हणलं त्या पाया पडते तेव्हा उडी मारू कावा उगत झाला काळाची राहू द्या. काळ काय फरक पडला नाही म्हणला. तुला सुंदर बनवले म्हणला आणि मला विद्रुप ऐका नाही गेलं. कोण ऐका नाही गेलं. आणेवर उडी मारतोच म्हणल्याबरोबर टपकुण्या गेलं आणि बिरीमध्ये उडी मारल्याबरोबर पूर्वीच माणसाचा देह होता. पुन्हा काय झालं? माकडच झालं. टपकुण्या उडी मारत झाड आता संधी एकदाच होती. ऐका संधी एकदाच होती पण संधी गमवलं तर तुम्हा आम्हाला माणसाच्या देहाची संधी मिळाली. अनमोल माणसाचा देह तुम्हाला मिळालाय. या संधीचं सोनं करायचं आहे का मातेनं करायचं आहे हे तुमच्या हातात. सोनं करायचं असेल या मानवी देहाचं मूल्य तुम्हाला कळायचं असेल तर नामाची आवडी नामाची त्या परमात्म्याच्या भेटीसाठी किती जीव तळमळावा हे संत शिवदास माऊली शेवटी सांगतात. एक वेळा भेट द्यावी शिवदासा. एक वेळा भेट द्यावी शिवदासा. द्यावे शिवदासा. एक वेळा भेट द्यावे शिवदासा. एक वेळा भेट द्यावी शिवदासा. एक वेळा भेट द्यावी शिवदासा. एक वेळा भेट द्यावे शिवदासा. एक वेळा भेट द्यावे शिवदासा. बैसा मग तुके अंतरीचा. मग तुके पैसा अंतरीचा. एक वेळा भेटी द्यावे शिवदासा. एक वेळा भेटी द्यावे शिवदासा.
एक वेळा भेटी द्यावे शिवदास द्यावे शिवदास एक वेळा भेटे द्यावी एक वेळा एक वेळा भेट द्यावी शिवदास एक वेळा भेट द्यावी शिवदास एक वेळा भेट द्यावे शिवदास एक वेळा भेट द्यावी शिवदास मग सुखी बैठा अंतरे ते मग सुखी बैठा अंतरे ते एक वेळा भेट द्यावी शिवदास एक वेळा भेटी द्यावे शिवदास एक वेळा भेट द्यावे शिवदास शेवटच्या चरणामध्ये शिवसंत शिवदास स्वामी सांगतात एक वेळा भेट द्यावी शिवदासा मग सुखे पैसा अंतरीस देवाच्या भेटीची तळमळ शिवदास स्वामीला झाली. अतिशय तळमळी संत म्हणतात देवा एक वेळा मला भेट दे. अतिशय प्रेमानं त्या भगवंताला त्या शिवपरमात आळवणी शिवदास स्वामी करतात आणि मग सुखे पैसा अंतरीस बाहेर नाही अंतरीस पण भेट दे. डोळे बरी रूप तुझे मी माझ्या डोळ्याला तुझं रूप पाहण्याचं वेळ लागलेला आहे. भगवंता हे शिवशंभो एकदा मला भेट दे. त्या भेटीची आस त्या भगवंताची लागल्यामुळं शिवदास स्वामी त्या भगवंताला विनवणी करतात. खरोखर आज अखंड शिवनाम सत्याचा कारण सत्याचं कीर्तन आहे. वेळेचं मर्यादा आहे बंधन आहे म्हणून आज अखंड शिवनाम सत्याच्या या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्याची भाग्य मला या सप्ताह तुम्ही मला दिली हे माझं भाग्य समजतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोतेजन माता भगिनी शरणी उपस्थित झालात. घंटा 1.5 घंटा माझे विचार तुम्ही ऐकलात त्याबद्दल खरोखर एवढं सुंदर वातावरण असताना सुद्धा एवढं मोठं गाव असताना सुद्धा मंडपामध्ये जागा गच्च भरलेली आहे. मी पहिल्या सुरू विना घ्यायला आलो थोडकेच माणसं दिसल्याबरोबर माझं मन उदास झालं. पण तुमच्या उमरग्याची माणसं लई हुशार त्यांना माहित आहे महाराजांना रुपाळी घेतल्यानंतर चाली म्हणल्यानंतर असं चालू केलं की मग हुशार माणूस लक्षात ठेवा. कारण पूर्वी असा काळ होता महाराजाची वाट श्रोते मंडळी पाहत होते. आता काळ उलटा निघालाय. आता काळ कसं निघालाय बाबा उलटा निघालाय. महाराज तुमची वाट बघल्यात तुम्ही तर काय करता ना गेला जाय. पहिलं सासा सुना सासाला भीत होत्या आता सासा काळ उलटा जग उलटे चालले ही अवस्था लक्षात ठेवा. कारण गुरु महाराज गुरु म्हणल्यानंतर आपण मंडपामध्ये हजर झालो ना तर येणाऱ्या वक्त्याला सुद्धा आनंद वाटतो लक्षात ठेवा दादा. म्हणून आजच्या 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समर्पित करत असताना चिंतनाचा घेतला अभंग शिवसंत शिवदास माऊलीचा जसं माझ्या अल्पशा बुद्धीला सुचले तसं मांडण्याचा मी प्रयत्न केलो. झालेली सेवा ईश्वर चरणी माऊलीच्या चरणी जमल्या सर्व माता भगिनीच्या चरणी एक कीर्तनरूपी सेवा समर्पित करून येथेच माझ्या कीर्तनात पूर्ण
गुरुज मावजी गुरुराज जय जय गुरु गुरुराज मावजी जय जय गुरुराज जय जय गुरुराज मावजी जय जय गुरुराज जय. धन्यवाद महाराज. अत्यंत वेळेचं काटेकोरपणे पालन केलं. आमचे सर्व भजनी मंडळ सुखावह झालेली आहे, कारण जास्त वेळ गेला तर ते जमणारही नव्हतं. विशेष म्हणजे या 5व्या दिवसाचे अन्नदाते जे आहेत ना, 80 वर्षाच्या वडले. वा वा बरोबर दोघांनी एवढ्या आनंदानं हा अन्नदानाचा उत्सव साजरा केलेला आहे. त्याबद्दल सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या, कारण त्यांची धावपळ सकाळपासून. 2 दिवसाच्या पूर्वी आम्हाला ते गॅस शोधत होते, गॅस. पण त्यांची चिंता त्याच्या मुलाने निवारण करून टाकली. परत खरोखर हा अभंगच अत्यंत सुंदर आहे, कारण शिवदास माऊलीचे अभंग म्हणजे अर्थ. प्रत्येक अभंगामध्ये अर्थ आहे. अर्थ तो अर्थाचेनी योगे, त्याला अर्थता म्हणतात. म्हणून सुंदर विवेचन या ठिकाणी कमी वेळामध्ये. कारण संक्षेप म्हटल्यानंतर कमी वेळात, विस्तारामध्ये जास्त वेळ. संक्षेप करणं अत्यंत अवघड आहे. संक्षिप्तपणा ह्या संपूर्ण अखंड शिवनाम शब्दाचे 5 मिनिटात सांगा म्हटलं तर सांगणं होत नाही. ह्या सप्त्याचं 25 मिनिट सांगा म्हटलं तर 30 मिनिट सांगता येत. लक्षात. अत्यंत सुंदर. आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी जे फळ आहे, मान फळ पक्व होत. पक्व होण्याच्या अगोदर त्याच्या 3 अवस्था असतात, महाराजांनी सांगितले. एक तर त्याच्या रंगामध्ये फरक पडतो का नाही, त्याच्या गोडीमध्ये फरक पडतो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्या शरीरामध्ये फरक पडतो. आंबा हा हिरवा होता, तो कसा झाला? पिवळा झाला. पिवळा झाला, रंग बदलला. आंबा कैरी कशी होती? निब्बर होती. पिकल्यानंतर ते मऊ झाली आणि त्याचा रंगही बदलला, आणि विशेष म्हणजे त्याची चव बदलली. त्याचप्रमाणे माणसाची परिपक्वता ही 3 गुणाने त्या ठिकाणी सिद्ध होते. तिची नम्रता, नंबर 1 महत्वाचा गुण त्याची नम्रता अत्यंत महत्वाची आहे. त्याचं पावित्र्य महत्वाचं असते, आणि त्यांचेच लोकांबरोबरचे संबंध अत्यंत महत्वाचे असते. सुंदर विवेचन या ठिकाणी झालं. परत एकदा सर्व आमच्या कलाकारांचे, गायक वादक मंडळीचे, आणि परगावून आलेल्या सर्व भजनी मंडळ, पुरुष आणि महिला भजनी मंडळ, गावातील आमच्या महिला भजनी मंडळाचे हार्दिक ऋणनिर्देश करतो. आणि यानंतर पहिला प्रथम महिला भजनी मंडळ करवंदी पुढे म्हणतील, त्या पाठोपाठ महिला भजनी मंडळ गंगापूर. एक वेळ भेट द्यावी शिव
येता जावे शिवदासा एक वेळा भेटा जावे शिवदासा एक वेळा भेटा जावे शिवदासा मग सुखी बैसा अंतरेचा मग सुखी बैसा अंतरेचा मारे घरचे ते आहे ते करावे मारे घरचे ते आहे ते करावे मारे घरचे ते आहे ते करावे मग सुखी बैसा अंतरीच मग सुखी बैसा अंतरीच मारी ताजी आहे ते करावे मारी ताजी आहे ते करावे मारी ताजी आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ती करावी मारी तारी चित्ती आहे ती करावी माही तारी चिती आहे ते करा माही तारी चिती आहे ते करा मारी तारी चित्ती आहे ती करावी मारी तारी चित्ती आहे ती करावी तारी चिती आहे ते करा मारी तारी चिती आहे ते करा अभी जीवे भावे शरण आम्ही जीवे आम्ही जीवे भावे शरण आलो शरण आलो आम्ही जीवे भावे 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 शरण आलो मारी तारी चित्ती आहे ती करावी मारी तारी चित्ती आहे ती करावी मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही जीवे भावे आम्ही जीवे भावे
शरण मारी तारी चीती आहे ते करा मारी तारी चेते आहे ते करा मारी तारी चीती आहे ते करा आम्ही जीवे भावे शरण आलो शरण आलो आम्ही जीवे भावे शरण आलो आम्ही जीवे भावे शरण शरण आम्ही जीवे भावे शरण आलो 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 मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चित्ती आहे ते करावे मारी तारी चीती आम्ही जीवे भावे शरण आलो शरण आलो आम्ही जीवे शरण आलो शरण आलो आम्ही जीवे भावी शरण आलो मारी तारी चीती आहे ते करावे तारे ते आहे ते करावे मारी तारे ते आहे ते करावे हे सांब दे सांब हे सांब दे सांब जय साम जय दे हे सांब दे सांब जय साम जय दे हे सांब दे सांब जय साम जय दे हाय. तुझ लागेचे मागो तुझे नामे चंद्रला जाऊ जय संसाराची गाडी देई आवडी पावदी सवास नको साधू जगेशा जय संसाराशी घाली देई आवडी पावडी मोहपुत्र जय संसाराची गाडी देई आवडी पावडी नको एकांती लोकांती नको परणारी संगती संसाराशी घाली देई आवडी पावडी मने मन्मथ शिवलिंगा देई संसाराशी घाली देई आवडी पावडी अवघ्या चकुराचा चकुर झाले दर्शन होय जन्माचे स्वार्थ काय काय की समासाम्य मन्मथ मने फळाले मागे गेले सुप्रत हे स्मरण करा मनी भाव धरावो मनी भाव धरावो संसार सागर भक्ती फळे करावो हे अमराची सावली जैसे संप्रदा बोले ऐसी संप्रदा बोले सात लोभे बचे करावो हे विषय बनावो काय काय बाजूला मुखे बनावता हे
मध्वलिंग तुम्हा हे कहित सांगतो सर्व जग ब्रह्मभावी देवद्वारी मुखी संताचे मंडळी हेमाचे दीपवाळे काया पशुपती मानो भाले गोवारी गोगा पार्वती शंकरा आदित्य ग्यावे नाम